भामाठाण ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम भामाठाण ग्रामपंचायतमध्ये संपन्न। ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सदस्य संख्या प्रभाग रचना व आरक्षण सोडत निमित्त भामाठाण ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा संपन्न झाली। निवडणूक आयोगानं सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया राबवण्याची प्रक्रिया सुरू केली असून आज सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम प्रत्येक वार्डानुसार पाठीमागे प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार फायनल केले आहेत। यामध्ये वार्ड नंबर 1 मध्ये 3 उमेदवार, वार्ड नंबर 2 मध्ये 3 उमेदवार आणि वार्ड नंबर 3 मध्ये 3 उमेदवार असे 9 उमेदवार प्लस 1 सरपंच या पद्धतीनं प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली होती। त्यानंतर निवडणूक आयोगानं पुढील प्रोग्राम देऊन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी.जी. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व तलाठी लाचुरे भाऊसाहेब, ग्रामसेवक असणे भाऊसाहेब, पोलीस पाटील मधुकर बनसोडे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 11 वाजता संपन्न झाला। या सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये उमेदवार संख्या 3, 1 अनुसूचित जमाती, 2 सर्वसाधारण स्त्री, 3 सर्वसाधारण। वार्ड क्रमांक 2 मध्ये 3 उमेदवार, 1 अनुसूचित जाती स्त्री, 2 अनुसूचित जमाती स्त्री, 3 सर्वसाधारण। प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 नाममात्र प्रवर्ग श्री, 2 सर्वसाधारण स्त्री, 3 सर्वसाधारण अशी सोडत प्रक्रिया झाली। या सोडतीमध्ये कोणाला हरकत घ्यायची असल्यास 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत प्रांतसाहेब यांच्याकडे हरकत नोंदवू शकता असे विस्तार अधिकारी ठाकरे म्हणाले। यावेळी भामाठाण गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। न्यूजचे उपसंपादक राजू काजी यांच्यासह मुनीर सय्यद। आपल्या निवडणूक आयोगाने आपली जी निवडणूक प्रक्रिया आहे ती राबविण्याची प्रक्रिया सुरू केलेली असून आज आपले जे सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत प्रत्येक वार्डानुसार पाठीमागं प्रत्येक याच्यामध्ये आपले उमेदवार फायनल केलेले होते। त्यामध्ये 1 नंबर वार्डामध्ये 3 उमेदवार, 2 नंबर वार्डामध्ये 3 उमेदवार आणि 3 नंबर वार्डामध्ये 3 उमेदवार अशा प्रकारे 9 उमेदवार प्लस 1 सरपंच या पद्धतीने आपली प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झालेली होती। त्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील प्रोग्राम देऊन आपल्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री दिनकर ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज 9 तारखेला सकाळी 11 वाजता ठेवण्यात आलेला आहे। तर आपण आज सर्वांच्या संमतीने सदर सोडत कार्यक्रमाला सुरुवात करूया। प्रथमतः आपल्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री दिनकर ठाकरे साहेब यांचं मी भामाठाण ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायती वतीने स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आज आपल्या ग्रामसभेला चे अध्यक्षस्थान आपण स्वीकारावं आणि आपण पुढील प्रक्रिया सुरू करूया। नागरिकाचा मागास प्रवर्ग, महिलांसाठी राखीव आणि उर्वरित खुल्या प्रवर्गासाठीचे राखीव आरक्षणाचा कार्यक्रम माननीय अध्यक्ष यांच्या आदेशाने सुरू करावा असं मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, मी दिनकर ठाकरे, विस्तार अधिकारी सांख्यिकी। आज आपल्या विशेष ग्रामसभेसाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने एक अध्यक्ष अधिकारी म्हणून आपल्या गावात आलो आहे। ग्रामपंचायत भामाठाण आपली 9ची बॉडी आहे आणि आपण आरक्षण करताना 2021चा एक ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सदस्य संख्या प्रभाग रचना आणि आरक्षण या बेसवर आपण आरक्षण टाकणार आहोत आणि एक त्यामध्ये नामाप्रसाठी एक सुधारणा झालेल्या होत्या। त्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सुधारणा 2022 या 2 आदेशांना आपण कामकाज करतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दरवर्षी निवडणुकीमध्ये काही ना काही प्रमाणात बदल होत असतात आणि लोकसंख्येच्या प्रमाणात, जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या वार्डाला आपण आरक्षण देत राहतो। पण मधल्या 2021ला एक सुधारणा झाली होती। त्या सुधारणेच्या अनुषंगाने असं आहे यापूर्वी ज्या वार्डात अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण आपण टाकलेलं आहे आणि ज्या वार्डात टाकायचं बाकी असेल जर त्या वार्डात अनुसूचित जाती किंवा जमातीचं सदस्य संख्या पळ तुमच्या गावात येत असेल आणि त्या वार्डात यापूर्वी जर दिलेलं नसेल तर आपल्याला प्राधान्य त्या वार्डात द्यायचं आहे। आपल्याला वार्डाची सदस्य संख्या करताना उतरता क्रम लावायचा आहे। यापूर्वी ज्या आपल्या मागील 3 वर्षाच्या निवडणुका आपण पाहणार आहोत आणि मागील 3 वर्षात ज्या वार्डात ते आरक्षण दिलं असेल
ज्या वार्डात ते आरक्षण दिलेलं नसेल त्या वार्डात प्राधान्य द्यायचं आहे. त्या वार्डात जर अनुसूचित जाती किंवा जमातीची लोकसंख्या जास्त असेल तर उतरता क्रम आपण लावणार आहोत. आणि जर त्या वार्डात सदस्य संख्या जरी नसेल तरी आपल्याला त्या भागात आरक्षण टाकायचं आहे. आपण आरक्षणाला सुरुवात करूया. आपल्या ग्रामपंचायती लोकसंख्या 2011 नुसार आणि एक नामाप्रचामध्ये एक सर्वे झालेला होता मराठा आरक्षण. त्या सर्वेनुसार त्या आयोगाने आकडेवारी पब्लिश केलेली आहे. त्यानुसार आपण कामकाज करणार आहोत. आपल्या गावाची लोकसंख्या 2277 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 269 आणि सूचित जमातीची लोकसंख्या 406 आहे. तुमच्या गावात सदस्य संख्या ज्या आहेत त्या 9ची सदस्य संख्येची बॉडी आहे तुमची. 3 प्रभाग आहेत. आपण सुरुवातीला अनुसूचित जातीचं आरक्षण टाकणार आहोत. त्यानंतर अनुसूचित जमातीचं आरक्षण आपण टाकणार आहोत. त्यानंतर नामाप्र, त्यानंतर राखीव आणि स्त्रियांसाठी आरक्षण आपण टाकणार आहोत. आपण सुरुवातीला अनुसूचित जातीच्या एवढ्या जागा तुमच्या प्रवर्गाला पडत आहेत 2069 भागीला 2277 आणि तुमची सदस्य संख्या म्हणजे तुमच्या आरक्षणाचं प्रमाण येतं 1.6 म्हणजे अनुसूचित जातीचं मी SCचं वाचतोय. अनुसूचित जातीमध्ये तुमची लोकसंख्या 169 पूर्ण गावातील 269 भागीला तुमच्या गावची लोकसंख्या आहे 2277 आणि गुणीला तुमची सदस्य संख्या आहे 9. तुमचं आरक्षण येते 1.6%. हा 1.06 म्हणजे आपण 1.5च्या वर जर गेलं तर आपण 2 सदस्य टाकणार होतो. पण 1.06 आल्यामुळं तुमचा सदस्य अनुसूचित जातीसाठी पडतो 1. तुमची अनुसूचित जातीसाठी 1 जागा राहणार आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 406 भागीला 2277 आणि गुणीला तुमची सदस्य संख्या आहे 9. ते होतं 1.60 म्हणजे आपल्या 1.5च्या पुढे गेल्यामुळे आपण 2 आरक्षण टाकणार आहोत. म्हणजे अनुसूचित जमातीची तुमच्या या गावात जागा राहतील 2. त्यानंतर नामाप्रतची आयोगाने 1 टक्केवारी तुमच्या गावासाठी ठरवून दिली होती. ती आहे 11.6%. 11.6 भाग्याला 100 आणि गुणीला तुमची सदस्य संख्या 9 म्हणजे ते येतं 1.04. तुमच्या गावात नामाप्रचा 1 सदस्य पडणार आहे. म्हणजे अनुसूचित जातीचा 1, अनुसूचित जमातीचे 2 आणि नामाप्रचा 1 आणि उर्वरित 5 जागा आहेत त्या ओपनसाठी राहणार आहेत. नामाप्रमध्ये 4 जाती समाविष्ट असतात. OBC, SBC, VJ आणि NT. हा हे जे 4 प्रवर्ग आहेत ते नामाप्रमधून लढू शकतात. त्यानंतर आपल्याला स्त्रियांचं आरक्षण पूर्ण गावासाठी टाकायचं आहे. आपल्या गावात स्त्री सदस्य संख्या आहे 9 आणि आपण 50% आरक्षण ठेवतो. 9 भागीला 2 म्हणजे 4.5 येते आणि तुमच्या गावात महिलांची सदस्य संख्या राहणार आहे 5. आता आपल्याला अनुसूचित जातीमधून सुरुवातीला एक महिलांसाठी आपल्याला काही टाकायचं आहे. अनुसूचित जातीमध्ये तुमच्या गावात 1 सदस्य आलेला होता. 1 सदस्यामध्ये आपण जर महिलांसाठी 50% आरक्षण टाकलं तर ते 0.5 येते. म्हणजे अनुसूचित जातीची जागा राहिली होती ती SC प्रवर्गासाठी महिला जाणार आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या 2 जागा आपल्या आलेल्या होत्या. SCची महिला का? हा SCची जागा होती ती महिलासाठी जाणार आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या आपल्या 2 जागा आल्या होत्या. 2 मध्ये आपल्याला 50% आरक्षण टाकायचं आहे. ती जागा आहे ती 1 म्हणजे अनुसूचित जमातीच्या जागा आहेत त्यातली 1 जागा महिलांसाठी जाणार आणि 1 जागा जनरलसाठी जाणार. त्यानंतर आपली नामाप्रची 1 जागा आहे. नामाप्रमध्ये सुद्धा आपल्याला 50% आरक्षण टाकायचं आहे. 50% महिलांसाठी आरक्षण टाकताना ती 1.5 येते म्हणजे ती जागा सुद्धा आपली महिलेला जाणार आहे. नामाप्रची जागा सुद्धा महिलेला गेली. अनुसूचित जातीची जागा सुद्धा आपली महिलाला गेलेली आहे आणि 1 जमातीची महिलाला गेली, 1 जनरलला गेलेली आहे. आता राहिल्या महिलांच्या आपल्याला 5 जागा द्यायच्या होत्या. 5 जागेपैकी आपल्या 3 जागा गेलेल्या आहेत. 2 जागा राहिल्या. त्या 2 जागा आपण ओपन म्हणून 2 जागा महिलांसाठी जाणार आहेत. म्हणजे आता आपलं आरक्षण असं झालंय अनुसूचित जाती जी जागा आहे ती महिलासाठी. अनुसूचित जमातीमधील 1 महिला 1 जनरल, नामाप्रची महिला आणि जनरलमधल्या 2 जागा महिलांसाठी आणि 3 जागा जनरलसाठी राहिल्या आहेत. आता आपण वार्ड वाईज टाकताना मी सुरुवातीला सांगितलंय का मागील 3 वर्षाच्या ज्या निवडणुका आपल्या झालेल्या होत्या त्याचा आपण विचार करणार आहोत. सुरुवातीला आपण जातीचा विचार करणार आहोत. अनुसूचित जाती जे आपली महिलांसाठी जागा गेलेली होती ती 2009 ते 14च्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीची जी स्त्रीची जागा पडली होती ती वार्ड नंबर 3 मध्ये गेली होती. 2014 ते 19 मध्ये
वार्ड नंबर 3मध्ये ती जागा गेलेली आहे आणि 2019 ते 24च्या निवडणुकीमध्ये जी होती ती सुद्धा वार्ड नंबर 3मध्ये जागा होती. आता